छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा इथून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पुलाचा स्लॅब कोसळला। समृद्धी महामार्गाला सुरुवात होऊन अद्याप 2 वर्षही पूर्ण झालेले नाहीत आणि अशातच पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। धुळे सोलापूर महामार्गावर असलेला हा पूल आहे। ज्या वेळेस पुलाचा स्लॅब कोसळला त्यावेळेस पुलाखालून काही वाहने जात होते। यावेळी काही दुचाकीस्वार रिक्षाचालक यांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत। पुलाचा स्लॅब कोसळल्यामुळे समृद्धी महामार्गावरील कामाचा निकृष्ट दर्जा जो आहे तो आता समोर आलेला आहे। तर महामार्गाचं काम जे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असा आरोप होऊ लागलेला आहे, कारण पुलाचा स्लॅब इथं कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय समृद्धी महामार्गावरील या पुलाचा हा स्लॅब कोसळल्याचं कळत आहे। काय यावर कारवाई प्रशासनाने केलेली आहे, काय या संदर्भातली अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या माळीवाडा परिसरात मधली ही घटना आहे। समृद्धी महामार्गावरून खालच्या बाजूला धुळे सोलापूर हा महामार्ग आहे आणि धुळे सोलापूर महामार्गावरचा तो जो पूल होता त्या पुलाचा एक स्लॅबचा भागच अचानक खाली पडला। सुदैवानं त्या वेळेस कोणतीही गाडी वाहनं जात नव्हती, त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही। मात्र 2 वर्षापूर्वी सुद्धा हे जे काम झालं होतं ते काम आता पडून गेलेलं आहे। आता सध्या समृद्धी महामार्गावरचे जे प्रशासन आहे, पोलीस यंत्रणा आहे, त्यांनी तो रस्ता तात्पुरता बंद केलेला आहे, बाजूला मार्ग वेगळा केलेला आहे आणि सध्या ते जो स्लॅब पडलेला आहे त्या स्लॅब पडल्यात ज्या तारा आहेत त्याच्यावर आता सिमेंट किंवा इतर जे काम करण्याचं काम सुरू आहे, डागडुजी करण्याचं सुरू आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्ष अजूनही उलटले नाहीत, म्हणजे रस्ता सुरू होऊन त्या काळामध्ये हा पूल अशा पद्धतीने पडणं किंवा तो स्लॅब खचणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशामुळे आता याची चौकशी करावी अशी मागणी होते आहे। कारण समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर मार्ग आहे असं सांगितलं जात होतं, पण त्याच गेम चेंजर मार्गाची अशी अवस्था अवघ्या 2 वर्षात होते, तर काय कशा पद्धतीने हे निकृष्ट काम झालं हे सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर निकृष्ट दर्जाचं काम केलंय का असा प्रश्न आता या ठिकाणी प्रवाशांनी उपस्थित केलेला आहे। समृद्धीवरील हा स्लॅब कोसळला आहे, त्यामुळे आपण बघतोय की या संपूर्ण महामार्गाच्या पुलाचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं होतं का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि आज आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीनं या पुलाचा स्लॅब कोसळला आहे।